अखेर सेल्फी विथ रोहित्र #अजितदादा. सामाजिक कार्यकर्त्यांच्या आंदोलनाला यश, तुळजाई चौकातील धोकादायक रोहित्र स्थलांतरित. सामाजिक कार्यकर्त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश, शहरातील इतर रस्त्यांवरील रोहित्र व विद्युत खांबही तातडीने हलविण्याची मागणी. बीड प्रतिनिधी. बीड शहरातील नगर नाका ते कृषी कॉलनी, तुळजाई चौक परिसरातील रस्त्याच्या मधोमध असलेले धोकादायक विद्युत रोहित्र अखेर सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे. सामाजिक कार्यकर्ते तथा बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे मुख्य प्रचार प्रमुख डॉ. गणेश ढवळे लिंबा गणेशकर यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुरावा, निवेदने आणि लक्षवेधी आंदोलनांना अखेर यश मिळाले आहे. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त बीड येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत रेल्वे स्थानक उद्घाटन कार्यक्रम झाला होता. त्यावेळी या मार्गावरील धोकादायक रोहित्र प्रशासनाने केवळ मंडपाच्या कापडाने झाकून ठेवल्याची नामुष्की प्रशासनावर ओढावली होती. यानंतर हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला. याच पार्श्वभूमीवर पालकमंत्री अजितदादा पवार यांचे लक्ष वेधण्यासाठी सेल्फी विथ रोहित्र #अजितदादा हे अनोखे आंदोलन करण्यात आले. तसेच जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. आंदोलनास युनुस शेख, रामनाथ खोड, अशोक येडे, रामधन जामाले, बाळासाहेब मोरे पाटील, शेख मुस्ताक, शेख मोबिन यांच्यासह स्थानिक नागरिक सहभागी झाले होते. नगर नाका ते कृषी कॉलनी या महत्त्वाच्या मार्गावर नाट्यगृह, दवाखाने, वाचनालये, शाळा, खासगी क्लासेस तसेच SBI बँकेची शाखा असल्याने नागरिक व विद्यार्थ्यांची मोठी वर्दळ असते. मात्र सिमेंट रस्ता झाल्यानंतरही रस्त्याच्या मध्यभागी उभे असलेले विद्युत रोहित्र आणि खांब वाहतुकीस अडथळा ठरत होते. अनेकदा वाहन चालकांना समोरून येणारी वाहने दिसत नसल्याने अपघातही घडल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले होते. डॉ. गणेश ढवळे यांनी सांगितले की शहरातील रस्ते रुंदीकरण व सिमेंट रस्त्यांच्या कामांदरम्यान महावितरणचे पोल व रोहित्र स्थलांतरित करण्यासाठी योग्य नियोजन झाले नाही. त्यामुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला होता. अखेर प्रशासनाने तुळजाई चौकातील रोहित्र सुरक्षित ठिकाणी हलवून नागरिकांना दिलासा दिला आहे. इतर धोकादायक रोहित्रही हलविण्याची मागणी. डॉ. गणेश ढवळे यांनी यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, राजीव गांधी चौक, बार्शी नाका ते SK महाविद्यालय परिसरासह शहरातील अनेक ठिकाणी रस्त्यांच्या मध्यभागी असलेले विद्युत रोहित्र, विद्युत खांब व दूरसंचार डीपी तातडीने स्थलांतरित करण्याची मागणी केली आहे. तसेच जमिनीलगत उघड्यावर असलेले रोहित्र, फ्यूज बॉक्स आणि विद्युत उपकरणे सुरक्षित उंचीवर बसवून आवश्यक संरक्षक उपाययोजना कराव्यात, अन्यथा भविष्यात गंभीर दुर्घटना घडू शकते असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.